नमस्कार मित्रांनो, आपलं नवीन चॅनल आहे यूट्यूबवर. एक 5-7 दिवस झाले ओपन करून. तुम्हाला या चॅनलवरती मराठीमध्ये माहिती भेटेल. तर आज SMD मशीनबद्दल माहिती घेणार आहोत आपण थोडीशी. तुम्हाला जर IC लेवलचे कामं चालू करायचे असतील तर क्विक 857DW+ लो बजेटमध्ये सगळ्यात चांगली मशीन आहे. 5200 ते 5700 भेटून जाईल तुम्हाला कुठे पण. किंवा मग ॲक्नीच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलं ना तरी पण तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी मागू शकता. आणि ही आहे साधी मशीन SMD. 2-2.5 हजारापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये किंवा मग ऑनलाईनमध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. पण यात तुम्ही फक्त चार्जिंगची पिन मोबाईलला हीट देणे बस 1-2च तुम्ही गोष्टी करू शकता. यात तुम्ही ICची कामं नाही करू शकत. पण ही जी क्विक 857 मशीन आहे ना, ही 8वर मशीन आहे. आता बघा, ही मशीन चालू केली, हँडल उचलला, ऑटोमॅटिक चालू होणारी, ऑटोमॅटिक गरम होणार. ती बघताय तुम्ही. साधारण 350 ते 303च्या रेंजमध्ये मशीन ठेवायला पाहिजे आपण. आपलं 360-370 गेलेलं आहे, तर थोडंसं कमी करू आपण याला. हां ठीक आहे, 330 रेंज ठीक आहे. आता यात आणि ही मशीन बघा. आता दोन्हीचं टेम्परेचर चेक करू आपण. हीट 300 आणि एअर 0. आता ह्याचं पण ठीक आहे, 300 ठीक आहे, 300 आणि एअर 0. आता दोघांची क्वालिटी बघा तुम्ही. आपण एक टिश्यू पेपरवरती डेमो करून बघू. ठीक आहे, हा टिश्यू पेपर आहे. हे झाली तुमची क्विक 857. 300 टेम्परेचर. आता बघा 30 सेकंदात किती होतं ह्याचं टेम्परेचर. ठीक आहे, बघताय तुम्ही इथं. बघताय, लो टेम्परेचर आहे 300 आणि ही मशीन. ठीक आहे, आता ही बघा, टेम्परेचर 300, एअर 0. आता यात बघा, बघताय टिश्यू पेपर ब्लँक आहे. म्हणजे ही मशीन चालू केल्यापारी 1.5 ते 2 मिनटं लागते गरम व्हायला. पण ह्या मशीनीमध्ये असं नाही. तुम्ही मशीन चालू केली, क्विक 1 सेकंदामध्ये गरम व्हायला चालू करते. पण ही जर मशीन तुम्ही चालू केली 1.5 ते 2 मिनटं तुम्हाला वेट करावं लागते. त्यानंतर तुम्हाला एअर मारावं लागते, त्यानंतर मशीन गरम होणारी. आणि त्यातल्या तर त्याचं टेम्परेचर वगैरे मेंटेन नाही. ही 8वर मशीन बघा. आता हँडल ठेवलं, ऑटोमॅटिक बंद होणार. ही मशीन तुम्हाला बंद करावं लागते बटन. तुम्हाला जर IC लेवलची कामं करायची असतील तर क्विक 857 हीच मशीन परचेस करा. बेस्ट मशीन राहील तुमची, टिकाऊ मशीन आहे. फक्त या मशीनीमध्ये ना, तर तुम्ही काम करत असाल, 300वर टेम्परेचर ठेवले, तुम्ही एखाद्या ICला हिट मारली, IC वगैरे रिमूव्ह करून डायरेक्ट असं ठेवून डायरेक्ट बटन नका बंद करत जाऊ. याने काय होते, तुमचं जे हँडल आहे ना, हँडलमध्ये हिटिंग असते. हिटिंगनं तुमचं हँडल खराब होऊ शकते. त्यामुळे ऑटोवर असू द्या, ती ऑटोमॅटिक 1 मिनिटाच्या आत बंद होऊन जाते. फक्त बघत राहा. तर कोणाला जर परचेस करायचे असेल ना, क्विक 857 बिंदास घेऊन टाका. कारण 15,000च्या 20,000च्या मशीनी घेऊन फायदा नाही मित्रांनो. सगळ्यात लो बजेट आणि किफायतशीर मशीन म्हणजे SMD 857 मशीन आहे. तुमच्या बजेटनुसार मशीन आहे. कारण काय, 5,200 ते 5,700 कुठलाही दुकानदार परचेस करू शकतो. पण 20,000ची 17,000ची मशीन घेऊन या मशीनीची गॅरंटी वॉरंटी नसती.
5-6 हजार रुपये लॉस झालं तरी काय वाटत नाही, पण 15-20 हजार रुपये खर्च करून वसूल व्हायला बराच टाईम लागतो. त्यामुळे क्विक 857 बेस्ट मशीन आहे माझ्या पद्धतीने तरी. कारण मी पण IC लेवलची कामं करतो आहे. आयस्या पण एक नंबर निघतात आणि रिबॉलिंग पण एक नंबर निघतात.